कृष्ण हरी। नमस्कार. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ अध्यात्म मंदिर रत्नागिरी यांच्यातर्फे गेले वर्षभर आपण प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम करत असतो. आज त्यानिमित्तानं वारी अनुभवाची आणि जीवनाची या विषयावर राहुल विजय कोसुमकर हे व्याख्यान देणार आहेत. मी त्यांचं इथे स्वागत करतो. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस हे कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि स्वामींचा प्रसाद करून त्यांचं स्वागत करावं. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. पंढरीची वारी, या वारीबद्दल आपण अनेक वर्ष ऐकत आलेलो आहोत. त्या वारीचं व्यवस्थापन कसं असतं. आळंदी देहूपासून ही वारी सुरू होते आणि पंढरपूरला जाते. राहुल विजय कोसुमकर हे आज व्याख्याते आलेले आहेत. ते शिक्षणाने BSc ॲग्रिकल्चर आहेत. रत्नागिरीमध्ये त्यांचा सेंद्रिय खत मार्गदर्शन या विषयावर अभ्यास आहे, कन्सल्टन्सी आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये ॲग्रिकल्चर पॅनलवर ते आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर जी फार्म्स असतात त्याचं व्हॅल्युएशन करणं, कन्सल्टन्सी करणं आणि त्यांना गायडन्स करणं असा त्यांचा व्यवसाय आहे. गेली 25 वर्ष ते या वारीमध्ये सहभागी होत आहेत. विश्व पंढरी ते पंढरी म्हणजे आता नवीन याच्याप्रमाणे कोल्हापूरपासून ही वारी निघते आणि पंढरपूरला जाते. यापूर्वी ही वारी फलटणवरून निघायची आणि ती पंढरपूरला जायची. तर त्या वारीमध्ये कोसुमकर हे सहभागी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव हे कथन करणार आहेत. आपण त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्या स्वामी भक्तांना विनंती करतो आणि राहुल कोसुमकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव कथनाला प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. ओम हरि ओम. सच्चिदानंदाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. हरि ओम. अशा अखंड आनंद अवस्थेमध्ये असणारे जे सद्गुरु तत्व आहे, जे परंपरेनं आम्हाला सगळ्यांना आपल्याला लाभलेलं आहे. म्हणजे आदिनाथांपासून श्री सद्गुरू आदिनाथ महाराजांपासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, त्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर देवनाथ महाराज आणि नंतर चुडामणीनाथ महाराज, गुंडानाथ महाराज, त्यानंतर श्री सद्गुरू रामचंद्र गुटी महाराज नागपूरला त्यांची समाधी आहे. त्यानंतर महादेवनाथ महाराज चिंचणीचे, नंतर रामचंद्र महाराज योगी ज्यांना आपण म्हणतो, जे विजापूरला त्यांची समाधी आहे, तिकोटेकर महाराज ते, आणि त्यांचे शिष्य विश्वनाथ महाराज रुकडीकर. त्यानंतर 2 प्रवाह सुरू झाले. विश्वनाथ महाराजांचे 2 शिष्य म्हणजे बाबा महाराज वैद्य, जे स्वरूपानंद महाराजांचे गुरु, आणि गोविंदनाथ महाराज जे आमचे माझे सद्गुरू जे माधवनाथ महाराज सांगवडेकर त्यांचे गुरु. असे हे प्रवाह होत होत हा जो ज्ञानाचा प्रवाह आहे, सोहम साधनेचा प्रवाह जो आहे, तो आमच्यापर्यंत आलेला आहे. अशा
या सद्गुरु तत्वाला प्रथम वंदन करून इथे उपस्थित असणारे श्रोते मंडळी, ज्ञात अज्ञात ज्या शक्ती आहेत, ज्या दिसत नसल्या तरी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि जे काही 97 पासून आतापर्यंत वारीत मला जे काही अनुभव आले ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण ते गोड मानून घ्यावं. नमस्कार. माझी जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, असा माऊलीचा अभंग आहे. माझी या जीवींची आवड म्हणजे नुसती आवड नाहीये. माऊलीला ही जीवींची आवड निर्माण झाली. ती कसली आहे तर पंढरपूरला मी जाईन, पताका घेऊन जाईन, गुढी घेऊन जाईन. आणि ती कशी जाण्याचा मार्ग त्यावेळेचा होता हा पायीच होता. आणि माऊलीच्या अगोदर ही वारी सुरू होती का या इतिहासात मला जायचं नाही आहे. परंतु माऊलीच्या आई वडील सुद्धा वारीला जात होते असं कुठेतरी उल्लेख किंवा माहिती आहे, कानावरती आलेल्या गोष्टी. पण माऊलीने स्वतः या वारीसाठी खूप प्रबोधन केलं लोकांना आणि अनेक लोकांमध्ये त्याचं रूपांतर त्या वारीच्या मोठ्या संख्येमध्ये आता आपण पाहत आहोत. त्या मागील कारणांपर्यंत माऊलीचा उद्देश काय होता या वारीच्या पाठीमागे याकडे आपण जाऊया. परंतु सुरुवात मी माझ्यापासून करतो. मी माझी वारी कशी सुरू झाली याबद्दल. 1972 मध्ये माझा जन्म झाला रत्नागिरीमध्येच. त्यानंतर आई वडील माझे माधवी आणि वडील विजय कोसुमकर, त्यांना लहानपणापासून काही म्हणजे संकटांना तोंड द्यावं लागलं. मग ती संकट माझ्यावरतीच का आली यासाठी त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास सुरू केला. ही संकट नेमकी काय यावी, कशी यावी, त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे का यासाठी उलगडा घेण्यासाठी त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला. खूप वर्ष ते अभ्यास करत होते आणि त्यातनं त्यांना अध्यात्माची गोडी लागली. अनेक संतांची त्यांना दर्शनं झाली, त्यांच्याबरोबर हितगुज करता आलं, शंका निरसन करता आलं. अशाच अवस्थेमध्ये स्वरूपानंद महाराजांची कडे त्यांचं जाणं झालं. त्यावेळेला पूल वगैरे नव्हते, आता सगळी सुविधा छान झाली. परंतु त्याही अवस्थेत वडील जायचे स्वरूपानंद महाराजांकडे. आणि त्यानंतरच्या अवस्थेमध्ये स्वरूपानंद महाराजांनी जे काही अनुभव मिळाले, अनुभवात्मक मिळालेलं ज्ञान आणि शंकांना निरसन झालेलं ज्ञान, या आधारे त्यांची वाटचाल सुरू होती. असं असताना त्यांनी एकदा स्वरूपानंद महाराजांना विचारलं की मला अनुग्रह पाहिजे आपला. त्यावेळेला स्वरूपानंद महाराज म्हणाले होते वडिलांना की नाही, तुझा गुरु वेगळा आहे आणि योग्य वेळ आली की तुला अनुग्रह मिळेल. ते गुरु स्वतः तुझ्याकडे किंवा तुझं ते होईल, तू काय चिंता करू नको. अशा अवस्थेत असताना त्यानंतर मग हळूहळू काही काळ निघून गेला. स्वरूपानंदांनी देह त्यांचा समर्पित झाल्यानंतर सच्चिदानंद स्वरूपात ते झाले आहेत. आपल्या स्वरूपात आता हे सुद्धा असतील किंवा असतील आपल्याला जाणवत नाही सामान्यपणा, परंतु आहेत निश्चित असं आपण म्हणूया. आणि त्यानंतरच्या काही काळानंतर 1979च्या दरम्यान माधवनाथ महाराज सांगवडेकर कोल्हापूरचे यांचं त्यांना दर्शन झालं, भेट झाली. आणि त्यावेळेला त्यांनी प्रथम पहिल्याच भेटीमध्ये वडिलांना विचारलं की तुम्हाला अनुग्रह अजून मिळाला नाही ना, लवकरच मिळेल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही की मीच तुझा गुरु होणार आहे किंवा काय. परंतु त्या अवस्थेमध्ये त्यानंतर त्यांना जाणीव अशी वाटत होती की कोणतरी मला लवकरच आता मिळेल, गुरु लाभ होईल. आणि काही काळानंतर 1981च्या धर्मनाथ बीजेच्या दिवशी वडिलांना, आईला आणि मोठ्या बहिणीला राजश्री तिचं नाव, या तिघांना त्यांनी बोलून घेतलं कोल्हापूरला आणि त्यांना अनुग्रह दिला. अर्थात माझी मोठी बहीण आणि ती मला 2 बहिणी आणि मी असं आम्ही तिघं जण अपत्य आहोत आणि 2 जण आम्ही राहिलो होतो. आणि त्यानंतर मग 1983च्या विश्वनाथ महाराजांच्या उत्सवामध्ये धर्मनाथ बीजेच्या दिवशी आम्हा दोघांना सुद्धा अनुग्रह मिळाला. त्यावेळेला वय माझं जेमतेम 10 पूर्ण झालं होतं. परंतु अध्यात्म काय किंवा या संदर्भात काही समजण्याचं त्यावेळेला वय नव्हतं. परंतु सद्गुरू माधवनाथ महाराजांनी जे सांगतील तेवढी साधना करणं हे नित्य उपासनेत करायलाच पाहिजे आपण, ही एक ओढ किंवा वडिलांचं बघून करण्याची ती सवय लागली होती. असं होता होता त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला
1997-96च्या दरम्यानी जशी आमची साधना होत होती, नित्य साधना म्हणूया आपण किंवा नैमित्तिक साधना, त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम ते कोल्हापूरला होऊन जायचे किंवा रत्नागिरीसारख्या ठिकाणी सुद्धा काही कार्यक्रम म्हणजे वाचन असेल, पारायण असेल, असं नित्य घडत होतं काही गोष्टी. आणि पुढच्या काळामध्ये 1996 साली आमच्या माधवनाथ महाराजांनी आपण वारी सुरू करूया का असा एक संकल्प सुरू केला. आणि त्यानंतर काही निवडक साधकांना घेऊन पहिली वारी पलटणपासून पंढरपूरपर्यंत 1996 साली त्यांनी सुरू केली. आणि 97 साली मात्र त्यांनी सांगितलं, जे काय आम्ही तरुण मुलं होतो, साधक होतो, आम्हाला त्यांनी आज्ञाच केली की तुम्ही 97 पासून वारीला यायचं. वारी म्हणजे काय हे फक्त ऐकवत होतं की वारी म्हणजे जसं आता आपण ऐकतो की खूप तिथे संख्या भरपूर असते, त्यामुळे सॅनिटेशनचा प्रॉब्लेम असतो, अनेक आजार होऊ शकतात तुम्हाला, हे होईल ते होईल, अनेक अडचणीच फक्त आपण ऐकिवात असते. अशी ऐकिवाची वारी आणि अनुभवाची वारी यातला हा फरक महत्त्वाचा मी सांगू इच्छितो की ऐकणाऱ्या गोष्टी आणि तिथे आपण उपस्थित झाल्यानंतर अनुभवलेली वारी. ह्या पहिली वारी जी आमची अशी झाली की तरुण असल्यामुळे आणि उत्साह खूप दांडगा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये वारीमध्ये आता अभंगाची किंवा टाळ आणि यांची एक टीम असते, तर त्याच्यात सुद्धा प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग पाहिजे. म्हणून टाळ वाजवणं, झेंडा नाचवणं किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या आनंदाने उत्साहाने करत करत आमची ती पहिली वारी झाली. त्यानंतर दुसऱ्या वारीत सुद्धा असाच उत्साह आणि असल्यामुळे ती वारी सुद्धा सुंदर झाली. त्यानंतर मात्र पुढच्या 3 सलग वाऱ्या ह्या काही ना काहीतरी अडचणी त्याच्यामध्ये येत गेल्या. इथून निघताना, कारण रत्नागिरीपासून फलटण हे अंतर डायरेक्ट एसटीनेच आम्ही त्यावेळेला प्रवास करायला होतो आणि एसटीचा प्रवास सुद्धा डायरेक्ट नव्हता. मध्ये सोलापूरच्या तिथे बस स्टँडला परत चेंज करून पुन्हा दुसरं बस घेऊन फलटणला जावं लागायचं. आणि त्यानंतर तिथून जो प्रवास सुरू झाला ते 1-2 दिवस झाल्यानंतर सर्दी खोकला होणं, आजार येणं, तापजन्य आजार येणं किंवा पोटाचे विकार होणं असे सुरू झाले. सलग 3 वर्ष हा त्रास मला होत होता. 3ऱ्या वर्षी मात्र न राहून मी आमच्या सद्गुरूंना विचारलं की असं का होतंय, वारी पूर्ण पायी वारी माझ्याकडनं का होत नाहीये. त्यावेळेला त्यांनी खूप छान सांगितलं की आपली काही अनेक जन्मांची जी काही आपल्याकडनं नकळत किंवा घडलेली काही दुष्कृत्य असतात किंवा कृतीतनं घडलेली जी काही कर्मफळ आहे त्याचं क्षालन होणं महत्त्वाचं असतं. आणि ती ह्या वाटेवरती या चालण्याच्या ह्याच्यामुळे आणि या संतांच्या सहवासामुळे त्याचं क्षालन होत असतं. आणि म्हणून त्याचं एक रूपांतर म्हणूया आपण की ते तुझ्याकडनं ही जी काही कर्माची बीजं साठलेली आहे, जेव्हा त्याला आपण कुटं म्हणूया, ती तुझी हळूहळू निघून जात आहेत, ती जळली जात आहेत. आणि नंतर ज्या वेळेला तुझं तू संपूर्ण स्वच्छ होशील त्यानंतर तुला त्याचा आनंद काय आहे, त्या वारीतला आनंद यात्रा ज्याला आपण म्हणतो ती काय नेमका आनंद आहे तो तुला उपभोगता येईल आणि तुझं मन स्थिर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही साधना, वारीची साधना घडणं गरजेचं आहे. आणि अशा स्वरूपात होत होता पहिली ही झाल्यानंतर त्यावेळेला त्यांनी महाराजांनी एक छान उदाहरण दिलं होतं या संदर्भामध्ये की जसा कंदील असतो, पूर्वीच्या काळात कंदील वापर भरपूर होता, आपल्यालाही माहिती असेल. त्या कंदिलाचं कसं असतं की आतमध्ये आपण ज्योत पेटवल्यानंतर बाहेर जो प्रकाश असतो तो पडण्याचे मध्ये काच असते आणि ती काचेला जर का काजळी धरलेली असेल तर ती काजळी जोपर्यंत घट्ट असेल तोपर्यंत प्रकाश तेवढा बाहेर पडत नाही. आणि जसजसं आपण काच ती पुसतो किंवा काच ती स्वच्छ केल्यानंतर प्रकाश त्या मानाने बाहेर पडतो. अशीच अवस्था आपल्या जीवनामध्ये होत असतात. अनेक जन्मांची जी काही पुटं चढलेली आपल्या भोवती आहे त्या पुटंमुळे आपल्या आत्मप्रकाश आपला तेवढा बाहेर पडत नाही, आपल्याला तेवढं साधनेचं फळ सुद्धा आपल्याला तेवढं लाभत नाही. कारण साधना जेवढी आपण करतो तेवढं ही जी पुटं आहेत ती नष्ट करण्यातच ती परत होऊन जातात आणि पुन्हा पुढच्या जीवनामध्ये आपल्याला हे न समजल्यामुळे पुन्हा वेगळी पुटं आपण आपल्या भोवती निर्माण करत राहतो. त्यामुळे काजळी काढण्यासाठी अशा स्वरूपाची नित्य आणि नैमित्तिक साधना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती साधना होता होता सुद्धा आपल्याकडनं ती काच
पुसली जावी आणि पुन्हा नवीन न कुठं येण्यासाठी अशा स्वरूपाची वारी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, असं त्यावेळेला आमच्या सद्गुरूंनी सांगितलं. आता नित्य साधना आणि नैमित्तिक साधना ह्याच्यातला जो फरक आहे तो त्याने त्यावेळेला आम्हाला खूप छान सांगितला. नित्य साधनेमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर जे काही आपली वरकड साधना असते, म्हणजे वाचन असेल, जप असेल, ही नित्य साधना आपण ही करतच असतो. परंतु नैमित्तिक साधना सुद्धा तेवढीच आवश्यक असते. आणि त्या नैमित्तिक साधनेमध्ये विविध पारायण करणं किंवा देवांची किंवा विविध ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन त्यांचे दर्शन घेणं, ही नैमित्तिक साधनेमध्ये ह्या गोष्टी येत जातात. तर ह्या दोन्हींचा बॅलन्स असणं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठे येतो की तीर्थाटन आणि वारी यातला जर का फरक आपण बघायला गेलो तर तीर्थाटनामध्ये कसं असतं की आपण एखाद्या देवतेच्या दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी जातो. त्या देवतेच्या दर्शनापुरतंच आपलं लक्ष असतं, आपला भाव असतो. तिथे गेल्यानंतर त्या तीर्थाचं झालं, त्या देवतेचं झालं की आपण पुन्हा परत आपल्या नित्य कामामध्ये येऊन आपण रममाण होतो. वारीमध्ये तसं नसतं. वारीतला जरी मुख्य ध्येय जरी आपलं पंढरी असलं, पंढरपुरातला विठ्ठल असला, तरी सुद्धा हा जो प्रवास आहे वारीचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे मला असं आठवतं की वारीमध्ये आम्ही जेवढे साधक जण जात होतो त्यातला एकही साधक वारी पूर्ण झाल्यानंतर फक्त विठ्ठलाच्या कळसाचं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. दर्शनासाठी आतमध्ये जाणं हे थोडंसं अशक्य असतं आणि तेवढा वेळ नसतो म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत आणि तेवढा त्याचा दुःखही होत नाही. कळसाचं दर्शन झालं तरी सुद्धा तोच आनंद त्यांना किंवा वारकऱ्याला मिळतो जो विठ्ठलाचा समोर म्हणजे बघण्याचा दर्शनाचा जो आहे तेवढा असतो. हा फरक सगळ्यात महत्त्वाचा आहे की तीर्थाटनामध्ये आपण देवतेचं दर्शन घेऊन आपण परतल्यानंतर तेवढा आपल्याला जो आनंद मिळतो तो प्रवासात तेवढा नसतो. परंतु इथे वारीमध्ये मात्र आपला अखंड प्रवासातलाच संपूर्ण आनंद असतो. आणि वारीतल्या सगळेजण म्हणतात की ज्यांना अनुभव वारीचा आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच असतं की वारीचं दर्शन पंढरपुरात पोहोचल्यानंतर आनंद जेवढा होत नाही तेवढा प्रवासामध्ये आनंद असतो किंवा ती जी मजा असते ती वारीच्या प्रवासात असते. पोहोचल्यानंतर आपल्याला काहीतरी चुकचुकल्या किंवा चुकचुकल्या मनामध्ये वाटायला लागतं की अरे संपली की काय वारी, अशा स्वरूपामध्ये. त्यामुळे अशा स्वरूपामध्ये आपण जर का तसं बघितलं त्या दृष्टिकोनातून तर वारीची साधना ही अशा पद्धतीने होत जाते. माझी वारी 1997 पासून सुरू झाली आणि ती जवळजवळ 2004 मध्ये आमच्या माधवनाथ महाराजांचा म्हणजे देह त्यांनी ठेवला. परंतु वारी आमची मात्र चालूच होती. पंढरपूर ते पंढरी, आपलं फलटण ते पंढरी अशी 108 किलोमीटरची प्रवास आमचा वारीचा अखंड चालूच होता. परंतु त्यानंतर मात्र काही वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या, ते मी थोडं पुढे सांगेन. परंतु आता महत्त्वाचा विषय असतो असा आहे की माऊलींनी जेव्हा आपण मगाशी विषय काढला की माऊलीने ह्या का वारी सुरू केली असावी किंवा माऊलीच्या काळामध्ये काय अशी स्थिती होती की जेणेकरून माऊलीला ही जी वारी आहे ही एवढी जीवींची आवडी तिच्यामध्ये निर्माण का झाली असावी. तर त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं किंवा त्यांच्या जे काही विविध अभंग आहेत त्याच्यातनं जाणवत असं की त्या काळामध्ये भेदाभेद हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. भेदाभेद म्हणजे जाती जातींमध्ये किंवा लिंगभेद होता, म्हणजे पुरुष स्त्रीमध्ये विविध भेद होते. त्याचबरोबरीने निसर्गातले जे विविध गोष्टी आहेत म्हणजे पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत आणि मानव यांच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारे त्यावेळेला भेद होते आणि अजूनही आहेत, नाही असं नाही. परंतु हे भेदाभेद कुठेतरी मिटावे हा एक त्यांचा उद्देश असावा असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये कसं असतं की लिंगभेद म्हणजे पुरुष स्त्री हे सुद्धा त्याच्या वारीमध्ये समाविष्ट होते. त्यानंतर अनेक जातींचे, वेगवेगळ्या जातीतली लोक, वेगवेगळ्या पंथातली लोक ही अतिशय आनंदाने एक म्हणजे समूहाने तिथे सगळे नांदत असतात की तिथे
की अमुक जातीचा आहे म्हणून तू असा, तो अमुक आहे म्हणून तसा, असा काही विषय नाही. वारीमध्ये येणारा प्रत्येक साधक हा वारकरी एवढाच फक्त याच उद्देशाने बघितला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय माऊलीने सुरू केलेला होता. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या वाकरी झाल्यानंतर पंढरपूर येईपर्यंत हा अत्यंत एकच उद्देश असा म्हणजे वारीमध्ये असा आहे की अखंड नामजप आणि अखंड साधनेमध्ये ही सगळी आनंदाने ही जी वारी आहे ही सुरू असते. त्याच्यामध्ये कसं असतं की दुसरी गोष्ट अशी आहे की समूह साधन, म्हणजे वैयक्तिक जाणं आणि समूहाने जाणं. तर वारी म्हटली की हा समूह आलाच आणि या समूहामध्ये निर्माण होणारी जी काही शक्ती आहे, जी काही केंद्रस्थानं निर्माण होतात वारीच्या वाटेवरती, त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा लाभ सगळ्यांना मिळत जातो. जर का आपण तसं बघितलं तर एका ठिकाणी जर का आपण एक जप करत बसलो तर होणारी जी काही आपल्या भोवती निर्माण होणारी जी काही शक्तीची वलय आहेत आणि समूहाने जर का आपण जप केला तर त्यावेळेला निर्माण होणारा जो काही वलय असेल तर हा अनुभव ज्याने घेतलेला आहे त्यांना जाणवेल की समूह शक्ती ही जी आहे, निर्माण होणारी शक्ती आहे, ही अतिशय अनेक पटीने जास्त असते. कदाचित हाही उद्देश माऊलीचा असावा किंवा असायला हवा की समूहाने आपण नामस्मरण करत गेलो तर तो त्याचा लाभ हा सगळ्यांना आपल्याला जाणवत बसेल. त्यामुळे मला असं वाटतं की समूह शक्ती निर्माण होत होत या समूहाच्या शक्तीमध्ये आपले दोष जे आहेत त्याचं क्षालन होत असावं आणि या तेजोवलयामध्ये सुद्धा आपला प्रवास होत असेल. आणि अखंड कीर्तन, अखंड भजन आणि ज्या ज्या वेळेला जिथे जिथे मुक्काम असतो तिथे या विविध संतांचं मार्गदर्शनपर प्रवचनं व्हायची आणि त्या प्रवचनांमधून बोध देणं हाच एकमेव त्यांचा, अर्थात ते बोध विविध जातीभेदीतले असतील किंवा इतर त्यावेळेच्या सामाजिक जे काही गोष्टी असेल त्यानुसार असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक बोध म्हणजे मानवाचा जन्म नेमका कशासाठी झालाय तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. असेच सगळे त्या अशा स्वरूपाचेच त्यांच्या अभंगातनं आणि प्रवचनातनं त्यावेळेला गोष्टी होत होत्या. आणि आताची सुद्धा जर का आपण वारीतले जर का बघितले आपण तर प्रवचनाचा मुख्य उद्देश हाच असतो. याच संतांचे अभंग घेऊन विविध प्रवचनकार आपल्याला अनेक बोध अशा स्वरूपाचे करत असतात की मुळामध्ये वारी कशासाठी, वारीचा दैनंदिन जीवनात आपण उपयोग कसा करायचा आणि ही वारी कशासाठी निर्माण झाली. या समूह ज्ञानाबरोबर जसं माऊलीने म्हटलेलं आहे की तरी कीर्तनाचे मी नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये हा ओवी आहे. तर ह्याच्यामध्ये माऊलीला सुद्धा हेच म्हणायचं आहे की अखंड जर का तुम्ही कीर्तन केलं, कीर्तनाचे नटनाचे, म्हणजे कीर्तन करता करता तुम्ही इतकं रंगून जा त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये नाच तुमचा होईल किंवा स्वतःला विसरून जा. अशा स्वरूपात ज्यावेळेला तुमचं कीर्तन होतील, अभंग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही रंगून जा, त्यावेळेला ह्या प्रायश्चित्तांचे जे काही व्यवसाय आहेत, म्हणजे सुखदुःख असतील किंवा इतर असतील, हे सगळं तुम्ही तिथे नाश तुमचा पावेल. असं मला वाटतं की ही सुद्धा ओवी माऊलीला ह्या स्वरूपातच वारीच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य होईल असं मला वाटतं. आता हा झाला समूह साधनेबद्दल. आता समूह साधनेबरोबरच आपल्याला दुसरा एक विषय असतो की तपसाधना ह्याच्यातनं घडत. सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे येतो तपसाधना. आता तपसाधनाचा का आपण विचार करायला गेलो तर ही वारीमध्ये तपसाधना कशा पद्धतीने होत असावी तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेला आपण वारी चालत असतो, म्हणजे पायी वारीबद्दल मला सांगायचं की ती चालत असताना आपली शारीरिक, ज्याला काही तपसाधना म्हणतो आपण, ते शारीरिक तपसाधना आपली होते. दुसरी असते ती वाचिक, म्हणजे आपण अखंड नामस्मरण मोठ्या मोठ्याने घोषाने आपण करत असतो, त्यामुळे वाचिक आपली तपसाधना होते. आणि तिसरी मानसिक तपसाधना. मानसिक तपसाधना जरी आपल्या लक्षात नाही आली वारीमध्ये तरी सुद्धा होते. ती कशी तर ज्यावेळेला का तुम्ही जेव्हा तुम्ही चालायला निघतो आपण त्यावेळेला आपलं अखंड मन अशा ठिकाणी असतं की आता माऊली काय करते, माऊली कुठे विसावा घेते, माऊलीच्या ठिकाणी काय होत असेल,
आता माऊलीच्या जवळपास कोण असेल, माऊलीचा घोडा काय, घोडा कुठे असेल, तो कसा, म्हणजे अखंड वारीमध्ये आपलं मनामध्ये हेच चिंतन असतं की माऊली कुठे आहे, माऊली काय करते, माऊलीबद्दल आणि माऊली ह्या संपूर्ण वारीबद्दलच अखंड मानसिक मनामध्ये आपले चिंतन चालू असतं. आणि हीच एक मानसिक आपली तप साधना होऊन जाते. आणि या तपसाधनेचं बळ म्हणा किंवा या तपसाधनेमुळे आपल्याला अनेक आपले जे काही दोष असतील ते क्षालन होऊन हे होतं. अनेक संतांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये ऋणमुक्ती ही जी महत्वाची आहे, ती ऋणमुक्ती साधण्यासाठी तपसाधना केली पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर का आपण प्रवास करत असलो तर त्या जीवन प्रवासामध्ये ऋण कुठली कुठली आपल्या जीवनामध्ये येतात. तर पहिलं आहे निसर्ग ऋण, दुसरं आहे ते निसर्ग ऋणामध्ये काय आहे की आपल्या निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याचा आपण लाभ घेतो आहोत, तर त्याचं ऋण सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय येतो की समाज ऋण, आणि तिसरा ऋण जे आहे ते देहाचं ऋण. आता निसर्गाचं ऋण आपण बघितलं की निसर्ग मध्ये आपण आहोत, तर त्यामुळे निसर्गातलं जे जे आपण ओरबाडून घेतो तर त्यावेळेला त्या ओरबडण्यामध्ये अनेक हानी होते. आता आपण पाहतो, आपण आता ग्लोबल जे आपण ज्या गोष्टी आता पाहतो, टेम्परेचर वाढलंय, अमुक गोष्टी झाल्या, तर त्या या काळामध्ये शहराचा विकास, गावाचा विकास ह्या होताना सुद्धा अनेक निसर्गाचा आपण त्या ह्रास केलेला आहे. अनेक वृक्षतोड केली म्हणा किंवा अनेक गोष्टींचा निसर्गामध्ये आपल्याकडनं घडलेल्या काही गोष्टी चुकून घडल्या असतील किंवा ह्याच्यामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. तर हे एक ऋण आहे आपल्यावरती, आपल्या समाजावरती, आपल्या सर्वांवरती, इंडिव्हिज्युअल आपल्या पर्सन्सवरती. तर ते सुद्धा घालवणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं आलं ऋण जे मगाशी म्हटलं मी, ते समाज ऋण आहे. या समाजामध्ये सुद्धा आपण संघटितपणे राहत असताना विविध गोष्टी सामाजिक दृष्टिकोनातून आपण उपभोग घेत असतो. त्याच्या समाजाचं ऋण जे आहे, जे परतफेड करायला पाहिजे आपल्याला, हे आपण जो सहवासाचा आणि साहचर्याचा जो आपण लाभ घेतो, तर त्याचं कुठेतरी आपल्यावरती ऋण जे चढलेलं आहे त्याचं सुद्धा परतफेड करणं गरजेचं आहे. तिसरं आहे देह ऋण, देहाचं ऋण. कारण एक जर का आपण गोष्ट बघितली की हा देह म्हणजे मी आहे का, तर नाही. हा देह मी, माझा देह आपण जेव्हा म्हणतो तर मी कोणतरी वेगळं आहे. मग ते देहाच्या साठी किंवा हा देह जरी माझा असला तर त्याचं पण एक ऋण आहे. कारण 3 फेजमध्ये, 3 ह्याच्या गोष्टींमध्ये आपण पाहतो की बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था, ह्या 3 ह्याच्यामध्ये आपल्याकडे देह एकच असतो. मग हा देह अनेक पद्धतीने, अनेक सुख मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा संकटाचं निरसन करण्यासाठी म्हणून आपण झिजवत असतो किंवा झीज होत असते. मग त्याचं ऋण आपल्यावरती अनेक प्रकारे न कळत चढलेलं असतं. मग या सगळ्यांचं ऋण जे आहे कसं फेडायचं आपण, तर ह्या ऋण मुक्तीसाठी म्हणून तपसाधना करावी असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. मग हे तपसाधना कोणत्या कोणत्या स्वरूपाची करू शकतो आपण, तर बरेच जण सांगतात की 3 पद्धतीने तपसाधना आपण करू शकतो. ती म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि या तिघींचं फळ, तिन्हीचं जी साधना आहे तपसाधना, ही इथे एका वारीमध्ये आपल्याला मिळून जाते. आणि यासाठी म्हणून कदाचित माऊलीला असं वाटत असतं की ही वारी ही अतिशय महत्वाची आपण आहे, ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणून कदाचित माऊलीला ते, ही माझी जे अभंगामध्ये माऊलीने म्हटलंय की जीवींची आवडी, अशी जीवींची आवड असणारी ही जी वारी आहे, तर ती सातत्याने घडणं ती सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे 1 वर्ष मी वारी केली, चला करून बघितलं, तर त्याने ठीक आहे, म्हणजे तो सुद्धा एक भाग्याचा क्षण असतो की एक वेळेला का होईना पण तुमची एक वेळा वारी झाली, त्यातनं जो तुम्हाला अनुभव मिळाला, त्यानंतर तुम्ही परत वारी करणं गरजेचं. कारण वारीची डेफिनेशनच तशी आहे की वारी म्हणजे काय, वारंवार जी घडली पाहिजे, वारंवार जी केली गेली पाहिजे ती वारी. आणि वारीचं दुसरं एक गोष्ट अशी असते की वारीमुळे काय होऊ शकतं, तर आपली जी काही जन्ममरणाची जी वारी आहे, जन्म मरण, मरण त्यानंतर परत जन्म पुन्हा मरण, ही जी आपली जी वारी आहे ती कुठेतरी थांबावी, त्यातनं जे महत्वाचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते मिळावं, यासाठी सुद्धा ही वारी
तितकीच महत्त्वाची आहे. आता त्यानंतर मगाशी जसं सांगितलं मी की सामूहिक साधनेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये हजारो लाखो वारकरी एकाच वेळेला अखंडपणे ती वारी करत असतात. त्यांच्याबरोबर संत असतात, साधू असतात किंवा त्यांचे दिंडीचे जे कोणी हे असतील प्रमुख असतील तर ते ही संपूर्ण दिंडी चालक जे असतात ते घेऊन जात असतात. तर त्या ह्याच्यामध्ये ह्या संपूर्ण वारीमध्ये अखंड वेगवेगळ्या प्रकारची शक्ती साधनं किंवा शक्ती निर्मिती होत असते. आणि त्या शक्तीमध्ये आपण जर का राहिलो, त्या शक्तीबरोबर जर का आपण चालत राहिलो आणि अखंड इकडे जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्या मनामध्ये आणि आपल्या वाचिक याच्यामध्ये तपामध्ये जर का आपलं जप आणि साधना जर का अखंड चालू असेल तर हे जे दोष आहे हे जसं क्षालन होत जातं आणि त्याच्यात दोष क्षालनापासून ते अहंकार शून्यतेपर्यंत. कारण अहंकार शून्यता ही सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्यातला अहंकार संपूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अडकत राहावं लागतं. कारण छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत आपण या अहंकारामुळेच अडकत राहतो. असं माऊलीच्या विविध ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हणा किंवा अभंगांमधून माऊली सांगितलेलंच आहे माऊलीने. त्यामुळे दोष क्षालन ते अहंकार शून्यतेप्रमाणे म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की अहंकार शून्यता जसजशी आपल्यामध्ये येत जाते तशी आपल्यातला आपला दृष्टिकोन बदलत जातो. म्हणजे पाहण्याकडे सुद्धा आणि कृतीतला हा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन बदल या वारीमुळे साधतो. कारण जर का तुम्ही बघितलं वारकऱ्याकडे तर वारकरी तुम्ही जर समोर गेला तर तुम्हालाही नमस्कार करेल. तो लहान आहे, मोठा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काही बघत नाही. डायरेक्ट तो लीन होतो आणि ज्या वेळेला तुम्हाला उच्चारून तो काय बोलणार तर माऊली, माऊली कशी आहेस तुम्ही, माऊली काय म्हणता तुम्ही. फक्त माऊली समोर येणाऱ्या व्यक्तीला, ती भले स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, ही जी एकात्मतेने किंवा साम्यावस्थेत गेलेला त्या वारकऱ्याला बघण्याची दृष्टिकोन आहे तो त्याच्यामध्ये आहे. परत वारकरी जो अनेक वर्ष ज्यांनी वारी केलेली आहे त्याच्यामध्ये या साम्यावस्थेबरोबरच त्याच्या कृतीमध्ये सुद्धा बदल झालेला असतो. तो कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसत नाही. विविध त्याच्या चालण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मिळालं खाणं कोणी दिलं तर माऊलीने दिलं म्हणून ते ग्रहण करायचं आणि निघायचं. आत्ताच्या कंडिशनमध्ये जर का आपण बघितलं तर प्रत्येकाकडे खूप मोठी हे असते म्हणजे कपडे असतात, इतर साधनं घेऊन वारी करण्याची गोष्ट सध्या चालू आहे. परंतु मी असे बरेच वारकरी बघतो, इव्हन वारकरी स्त्रिया पण बघतो की त्या फक्त दोनच ड्रेस असतात त्यांच्याकडे. एक म्हणजे घातलेला अंगावरती पेहरावाचा आणि दुसरा वाळलेला, आंघोळ करून तेही वाळत चालत ती ड्रेस असतो. म्हणजे कमीत कमी गरजा ह्या त्याच्यामध्ये असायला हव्या आपल्याकडे. आणि वारकरी फक्त अनेक वेळेला चालताना सुद्धा त्यांच्याकडे बऱ्याच म्हणजे चालताना चपलाही नसतात, विविध काही गोष्टी नसतात. अशाही अवस्थेमध्ये ते चालत असतात आणि मुखी मात्र अखंड हरिनाम असतं. आणि हरिनामामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असतं की जो जय जयकार पहिला केला जातो तो म्हणजे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. विठ्ठलाचं नाव शेवटी येतं. सुरुवातीच्या काळापासून भक्ताचं नाव पहिले. म्हणजे विठ्ठलाकडे जाताना विठ्ठलाला आनंद कशामुळे होईल तर भक्ताचं गुणगान तुम्ही करा. त्यामुळे अखंड प्रवचनामध्ये किंवा जे त्या ह्याच्यामध्ये जी प्रवचनं केली जातात तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळेजणांचा हेच असतो, उद्देश असतो की तुकारामाचं महाराजांना काय म्हणायचं आहे, माऊलीला काय म्हणायचं आहे. आणि त्यांच्या प्रवचनामध्ये हा एकच गोष्ट असते अशी अखंड की या भक्तांचं उदो करणं किंवा भक्तांना तिथे एक केंद्रस्थानी ठेवून असा सगळ्या गोष्ट केली जातात तिथे. आता याच्यामध्ये कसं असतं की ज्या वेळेला आपण माऊलीचा मी जेव्हा प्रवास करत होतो वारीमध्ये त्यावेळेला पाहिलेला किंवा अनुभवलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही फलटणला जॉईन व्हायचो माऊलीला आणि फलटणला रात्री ते पोचल्यानंतर सकाळी माऊलीच्या रथाबरोबर आम्ही माऊलीच्या सगळ्यात पाठी शेवटच्या रथाच्या शेवटी आमची दिंडी असायची. खूप कमी लोक आम्ही वारकरी होतो. नंतर ते वाढत आता संख्या 400च्या पुढे गेले.
परंतु त्यावेळेला आमच्या सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट म्हणजे ती आपल्याला सगळ्यांना सांगायची अशी आवडते मला वाटेल की माऊलीच्या रथाच्या पुढे जितके काही दिंडे आहेत त्याचा पहिला वारकरी आणि माऊलीच्या रथाच्या पाठी शेवटची जी दिंडी आहे त्याचा शेवटचा वारकरी, म्हणजे पहिला वारकरी ते शेवटचा वारकरी मध्ये माऊलीचा रथ हा संपूर्ण एक माऊलीचा श्वास असतो आणि एक प्रकारचा तेजोवलय हे संपूर्ण वारीमध्ये अखंड ती तेजोवलय वाहत असतो. जर का आपण कल्पना केली वारीत जेव्हा तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला एवढी फक्त जरी कल्पना केली आपण की या तेजोवलयामध्ये माऊलीच्या श्वासामध्ये आपण आहोत आणि आपला प्रवास चालू आहे, खूप विलक्षण एक वेगळं आपल्याला जाणवायला लागते की ह्या तेजोवलयामध्ये मी आहे, एवढी सुद्धा कल्पना खूप छान वाटते. परंतु जरी आपल्याला जाणवत नसलं तरी सुद्धा अनेक साधू संतांना हे जाणवतं, हे दिसतं की अनेक माऊलीच्या बरोबर रथाच्या बरोबर किंवा संपूर्ण या वारीमध्ये अनेक संत येतात, अनेक साधू येतात ज्यांनी देह ठेवलेला आहे किंवा जे सूक्ष्म रूपामध्ये आहे, तर ते सुद्धा माऊलीच्या या वारीमध्ये माऊलीच्यासाठी सेवा करण्यासाठी आलेले असतात. म्हणजे आता ही जी परंपरा मी सुरुवातीला सांगितली आदिनाथांपासून माऊलीपर्यंत आणि माऊलीपासून आता आपल्या माधवनाथ महाराजांपर्यंत सुरपानंद महाराजांपर्यंत हे सगळे संत किंवा हे सद्गुरुपदावर पोचलेले सुद्धा आणि त्यांचे साधना करणारे काही साधक जे उच्च स्तरावरती आहेत आध्यात्मिक, तर ते सुद्धा तिथे सेवा करत असतात. सूक्ष्म रूपात नसतील, आपल्याला दिसत नसतील, परंतु आपल्याला जरी दिसत नसते तरी सुद्धा त्यांची नजर आपल्यावरती पडू शकते की नाही. एवढी जरी कल्पना आपण केली की भले त्यांनी आपल्याकडे जरी पाहिलं तरी सुद्धा आपल्या अनेक जन्मांची पापं ती नष्ट होऊ शकतात. आणि त्या कृपेच्या खाली आपण जर आपला प्रवास झाला, अनेक दिवसांचा प्रवास तो होतो, माऊलीचा असून दे किंवा इतर ठिकाणून जे येणारे वाऱ्या आहेत, काही जणांचा 1.5 महिने प्रवास असतो वारीचा. हे अखंड कीर्तन करतच ते संपूर्ण त्यांचा प्रवास असतो. त्यामुळे या अखंड प्रवासामध्ये तेवढी साधना आपल्याकडनं घडली जाते. आता काही जणांचं म्हणणं असं असतं की वारीमध्ये एवढं काय जाणवतं का किंवा एवढे कष्ट करण्याची काय गरज असते, मी घरी जर बसून साधना करू शकतो. परंतु घरी बसून साधना करताना आणि तिथे माऊलीच्या बरोबर किंवा माऊलीच्या त्या अनेक त्यांच्याबरोबर साधकांबरोबर वारकऱ्यांबरोबर जी आपली साधना होऊन जाते, हा फरक खूप मोठा आणि विलक्षण आहे. तो अनुभवल्याशिवाय सांगता येणार का नाही, तो प्रत्येकाचा अनुभवाचा असो गोष्ट आहे ती. आणि त्यामुळे अशा स्वरूपामध्ये आपण जशी आपली वारी होत जाईल तर आपला निश्चितच सर्वांगीण आपली प्रगती होत जाते. आणखीन एक अनुभव मला सांगावासा वाटतो, वाखरीची आरती. म्हणजे अनेक ठिकाणावरून जशा वाऱ्या येत जातात तर पंढरपूरच्या अगोदर वाखरी म्हणून गाव लागतं. तर त्या वाखरीला अनेक संतांचे अनेक वारकऱ्यांचे वाऱ्या किंवा दिंड्या ह्या तिथे मुक्कामाला असतात. आणि मी पाहिलेली वाखरीला आरती जी बघितली ज्ञानेश्वर महाराजांचे तिथे वाखरीला आरती होते, ती आरती इतकी विलक्षण असते की त्या म्हणजे अनुभवच घेतला पाहिजे अशी ती आरती होते. तिथे पिन ड्रॉप सायलेन्स असतो, अनेक हजारो लाखो वारकरी तिथे असतात बसलेले, मध्यभागी माऊलीची पालखी असते. आपल्याला काही जाणवत नसतं, परंतु इतकं शांत आणि इतकं एक विलक्षण मॅग्नेटिक फील्ड ते तयार झालेलं असतं की तो अनुभवाचाच प्रांत आहे. त्यानंतर तो जो ज्यांनी दंड पकडलेला असतो तो सांगतो सगळ्यांना की आता माऊलीची आरती सुरू होणार आहे. त्यानंतर इतकं पिनड्रॉप सायलेन्स की टाचणी पडली तरी सुद्धा आवाज येईल सगळ्यांना, इतके पिनड्रॉप सायलेन्स असतो. त्यानंतर त्या आरती तिथे सुरू झाली. आरती सुरू झाल्यानंतर मात्र भाववेश संपूर्ण सगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये निर्माण होत जातो. म्हणजे कोणीही तिथे असा वारकरी एक नसेल की ज्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहिल्या नसतील. इतकं विलक्षण तिथे एक अनुभव मिळतो आपल्याला. आणि त्या अवस्थेमध्ये ही जी मोठी मोठी संत असतात, साधू असतात, जे तिथे वैयक्तिक स्वतः उपस्थित असतात, तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर तर आपण तर स्वतः विसरून जातो. मी स्वतः सद्गुरूंना माझ्या जेव्हा बघितलं त्यावेळेला तर ते भाववेश जर आपण म्हणतो त्या अवस्थेमध्ये जसं कसे असू शकतात साधू संत, ते दर्शन आपल्याला त्यावेळेला मला झालं. आणि ते विलक्षण होतं. म्हणजे ते
माझ्या कुठेतरी मनपटावरती पोहोचलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र जे पुढचे प्रवास असतात की जसं तिथे तो एक अनुभव आला की जरी नसलं तरी सुद्धा कशी उपस्थिती असू शकते. विविध मगाशी मला जसं सांगितलं की साधू संतांची उपस्थिती असते जे माऊलीच्या वारीमध्ये अनेक प्रकारे सेवा करत असतात. आणि जर का आपण बघितलं असेल की वारीमध्ये स्वयंशिस्त ही खूप असते. अनेक अडचणींना तोंड देत वारकरी येत असतात, परंतु कुठे मिसमॅनेजमेंट हा जो विषय असतो तो विशेष जाणवत नाही. कोणाचं काही हरवलं असेल, कोणाचं काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते ह्याच्यामध्ये सहज होऊन जातात. म्हणजे ते त्याला फारसं काही गारबोट लागलेलं अजूनपर्यंत आपण फारसं ऐकलेलं नाही. आणि त्याचं कारणही ते असावं की ही जी संत मंडळी जी सूक्ष्म स्वरूपामध्ये शक्ती केंद्र जे आहेत जी सगळी सहाय्य करत असावी की त्याशिवाय एवढं मोठ्या प्रमाणामध्ये होणं कठीण आहे की लाखो लोकांचं जनसमूह आहे. इतके वर्ष असं म्हणजे अखंडपणे इतकं सुंदर पद्धतीने. आता आपण जर का बघितलं व्यवस्थापन जर का बघितलं वारीचंच व्यवस्थापन बघितलं तर किती आपल्याला गोष्टी सांभाळायला लागतात. म्हणजे जरी 100 लोकांची जरी वारी असली तरी सुद्धा 100 लोकांच्यासाठी आपल्याला किती 1.5 ते 2 महिने अगोदरपासून ती तयारी करावी लागते की त्याचं खाण्यापासून ते त्यांचे सगळ्या गोष्टी. इथे तर हे अनेक वर्ष अनेक लाखो लोक हे करत आहेत आलेली आहेत ज्यांना कुठल्याही दिंडीत न समाविष्ट होता सुद्धा वैयक्तिक दिंडी करणारे या समूहामध्ये चालणारी लोक पायी करणारे लोक अनेक आहेत. त्यामुळे कुठेतरी एक शक्ती अशी आहे जी माऊलीच्या बरोबर माऊलीच्या सोबत काम करणारी किंवा काम करत असावी असेल. आणि जर का ते आपण पाहायला गेलो तर माझ्या मते वारीनंतर त्याच मार्गावरती आपण जर का पुन्हा चालायला गेलो तर अशा स्वरूपामध्ये जो वारीत चालताना जो आपल्याला अनुभव येतो तो मिळेल असं मला वाटत नाही. कारण ती जी चैतन्यमय जो तेजोवलय आहे तो तिथे कुठेतरी मुकलेला किंवा तो नसलेला आपल्याला जाणवतो की माऊली त्याच्यासोबत आपल्याबरोबर नसणार आहे. म्हणून मगाशी जे सांगितलं की तीर्थाटन आणि वारी यातला हा महत्त्वाचा सुद्धा फरक असू शकतो की तीर्थाटनामध्ये त्या शक्ती केंद्रापर्यंत त्या तीर्थापर्यंत आपण जातो. तिथे आपण त्या तीर्थ क्षेत्री जर काही चैतन्य असेल त्याचा लाभ घेतो, आनंद घेतो आणि निघून येतो. पण वारीमध्ये मात्र अखंड आपल्याला तो संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये जो आनंद आपल्याला लाभतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की फक्त त्या प्रवासामध्येच किंवा तो जो मार्ग आहे वारीचा माऊलीचा तिथेच आनंद तो आहे का, तर मला वाटतं की नाही. तुकाराम महाराजांची देहूकडनं वारी निघते, माऊलीची आळंदीहून निघते, निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरनं, मुक्ताईची आणखी विविध ठिकाणावरून वाऱ्या निघत असतात. त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि सगळ्यांचं ध्येय काय असतं तर पंढरपुराला पोहोचणं, पंढरपुरी जाणं हा सगळ्यांचा ध्येय असतो. मला ह्याचा अनुभव 2007 नंतर मिळाला. आमचे सद्गुरू आनंदनाथ महाराज यांनी 2007 नंतर कोल्हापूर ज्याला आमचं मठ आहे तिथे विश्वपंढरी नावाचा, ते विश्वपंढरी ते पंढरी अशी वारी सुरू झाली. आणि त्यावेळेला पहिल्या वारीमध्ये जी सुरू केल्यानंतर चुटपुट मनाला लागायची की अरे माऊलीच्या मार्गात जो काही आनंद होता तो इथे लाभेल का न लाभेल किंवा आपल्याला तो आनंद मिळेल का न मिळेल, मग ही वारी कशी असेल काय असेल. परंतु सद्गुरूंवरची जी श्रद्धा आहे, कारण की आनंदनाथ महाराजांनी सुद्धा जी काही वारीचं आखणी केली, नियोजन केलं, हे सुद्धा सद्गुरू तत्वाला त्यांनी त्यांच्या आज्ञा घेऊनच ते केलेली असणार. त्यामुळे ती जी वारी सुरू झाली तशाच स्वरूपामध्ये विविध ठिकाणाहून येणारे जे काही वारकरी आहेत ते प्रत्येक वारीचं हे त्या मार्गापेक्षा त्या वारीच्या समूहाचं जे आपण म्हणतो त्या वारीच्या समूहामध्ये निर्माण होणारी जी शक्ती आहे, जी भजन कीर्तनाचं आणि एकमेकांच्या सहचार्याने जी काही शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीमध्ये ही वारी चालू असते, हे दिंड्या चालू असतात. तो आनंद हा एक अनुभव वेगळा मला घ्यायला मिळाला. आतापर्यंत माझ्या मनात हेच होतं की वारी ही माऊलीचीच वारी, बाकीचे इतर वारकरी आणि हे जे येतात हे त्यांच्या ह्याने येत असतील किंवा काय, पण नाही. तिथे ही जेव्हा वारी सुरू झाल्यानंतर मग मनामध्ये अशा गोष्टी येतात की आनंद पण इथे पण मिळतोय आपल्याला. या वाटेने वेगळी वाट जरी असली तरी सुद्धा इथेही आनंद तोच मिळतोय जो आपण अखंड नामस्मरणात आपल्याला जो तिकडे मिळत होता तो तसाच आहे.
आणि इथे सुद्धा सुरुवातीचे काही वर्ष आमचं मात्र मनामध्ये तेच होतं, जशी मानसिक वारी होती की आता माऊली काय करत असेल, तिकडे आता माऊली कुठे थांबली असेल, म्हणजे ते मानसिक आमचं साधनाची चालूच होती. परंतु माऊलीच्या सोबत सद्गुरू स्वतः ज्या वेळा असतात आपल्याबरोबर, त्यावेळेला एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्यमय आपल्या सोबत असल्यामुळे एक छान पद्धतीची साधना आपल्याकडनं ते करून घेत असतात. त्याबद्दल एक मी छान सांगेन की सद्गुरू कसं करून घेतात आपल्याकडनं. म्हणजे आता ही जी वारी आमची जी सुरू झाली विश्व पंढरी ते पंढरी, त्याच्यामध्ये नामजप आणि साधना ही चालताना तुम्ही कशी करावी. नामजप, कारण कसं असतं की काही वेळेला श्वास आपले खुलतात. जेव्हा पंढरपूर ते पंढरपुरापर्यंत पलटणपासून जेव्हा आमची वारी होती त्यावेळेला टप्पे लहान होते, परंतु इकडे 200 किलोमीटर तेवढ्याच 8 दिवसात करण्यासाठी अंतर खूप मोठं होतं आणि दिवस 8च होते. त्यामुळे काही वेळेला श्वास खुलणं किंवा म्हणजे भरपूर अंतर चालण्यामुळे मग जप आणि तोंडाने जी वाचिक जी आपण जे म्हणतो कीर्तनाचं किंवा अभंग वगैरे हे गाणं किंवा समाविष्ट होणं थोडं तेवढं अडचण यायची. परंतु मग सद्गुरूंनी आम्हाला जसं जसं सांगितलं साधना कशी करावी तुम्ही, मग ती जसं उच्चाराने करण्याच्या ऐवजी तुम्ही श्वासावरती जर का ती जप साधना घेत बसवली, श्वास तर आपला चालूच असतो, श्वास जरी खुलला तरी सुद्धा तुमचा जप मात्र अखंड चालू राहील. तर हे अनुभव सुद्धा आमच्या जोडणीत जात गेले. साधना अधिक अधिक चांगली चांगली होत गेली आणि अशाच पद्धतीमध्ये साधना वाढत वाढत ही आपली आमची जी काही प्रगती आहे आपण तसं म्हणायला हरकत नाही. कारण मनस्तर वाढणं, मनस्तर एका विशिष्ट स्तरावरती जाणं यासाठी ह्या सगळ्या साधना आहेत सर मला वाटतं. बरं, ही साधना मनस्तर जो आपला वाढण्यासाठी ही अशा पद्धतीने जे काही साधना करून घेतली गेली ही गुणवत्तापूर्वक असणं गरजेचं आहे. म्हणजे गुणवत्तापूर्वक म्हणजे काय मी सांगू शकेन तुम्हाला, तर एकाग्रता, श्रद्धा, सहचार्य म्हणजे एकत्रतेने आणि आवाहनपूर्वक म्हणजे मनपूर्वक जी प्रार्थना आपण म्हणतो, अशा या 4 गोष्टीत जर काही आपण साधना केली किंवा कोणतीही साधना केली तर ती निश्चित फल स्वरूपामध्ये येते, फलदायी होते. आणि अखंड या वारीमध्ये या 4ही गोष्टी आपल्याकडनं घडत जातात. सुरुवातीत मी असं म्हणत नाही की पहिल्याच वारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. अर्थात मला सुद्धा अनेक वर्ष वारीमध्ये करून झाल्यामुळे मला हे आत्तापर्यंतचा अनुभव माझा असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा तेवढाच उत्साही असल्यामुळे आणि भरपूर हे असल्यामुळे थोडा नटखळपणा होतो आम्ही. परंतु त्यानंतर मात्र शांतता येत गेली. जसजशी साधना वाढत गेली, जसजशी ही वारी वाढत गेली, तसतशी बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आमचा सगळ्यांचा बदलत गेला. अनेक साधक अतिशय चांगल्या साध्यपर्यंत पोहोचले असतील नसतील हा सद्गुरूंना माहिती, परंतु तो प्रवास मात्र खूप छान आणि चांगला चालू आहे. त्यानंतर मगाशी एक गोष्ट सांगितली की व्यवस्थापन, त्या गोष्टीकडे मी जास्त जाणार नाही, परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की व्यवस्थापन वारीचं ते असतं हे खूप कठीण आहे. कठीण इन द सेन्स असं आहे की वारकरी साधक जेवढे त्या वारीच्या दिंडीमध्ये असणार आहेत तेवढ्या सगळ्यांचं नियोजन करणं ही जबाबदारी त्या दिंडी चालकावरती असते. त्यामुळे जर का ज्यांना इच्छा आहे वारीत समाविष्ट व्हायची त्यांनी फक्त एकच करावं की आपल्या कमीत कमी अडचण, आपल्या कमीत कमी गोष्टी ह्या घेऊन जाव्यात आणि सहभागी होताना त्या दिंडी चालकांकडे किंवा व्यवस्थापनाला जास्त आपला त्रास होणार नाही आणि ते जेवढं करून आपल्यासाठी देत आहेत त्याच्यामध्ये आनंदाने आपण सहभागी व्हावं आणि सगळं मूळ लक्ष आपलं साधनेकडे ठेवावं असं मला सुचवावंसं वाटतं. व्यवस्थापन ही प्रक्रिया ही खूप मोठी आहे, लेंदी आहे आणि अडचणीची गोष्टी त्याच्यामध्ये खूप असतात आणि त्याच्यात मी जास्त जाणार नाही. परंतु मला एवढं सांगायला आवडेल की व्यवस्थापनाच्या ह्याच्यामध्ये तयारी आणि त्याची जी काही गोष्टी असतात त्याचं लक्षपूर्वक आपण त्याच्यामध्ये त्यांचं दृष्टिकोन सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही लोकांमध्ये वारी ही एक इव्हेंट म्हणून मगाशी आम्ही चर्चा झालं असं की वारीकडे इव्हेंट म्हणून बघितलं जातं. ते इव्हेंट हा नाही आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची साधना आहे. त्यामुळे वारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सगळ्यांचा आपण बदलला पाहिजे. ही वारी ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण
आपलं सहचार्याबरोबर ती आपण सगळं महत्त्वाचं ती गोष्टी आपल्या ज्या आहेत ह्या बघितल्या पाहिजे. एक आनंद यात्रा आहे ती, आणि त्या आनंद यात्रेमध्ये आपल्याकडनं जास्तीत जास्त कशी साधना होईल याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. की महत्त्वाची गोष्ट काय असतं, आपल्याला आपल्या शहरामध्ये आपण राहिल्यामुळे आपल्याकडनं आपल्या अनेक अपेक्षा असतात की सकाळी उठल्यानंतर बेडटी पाहिजे, नंतर मला गरम पाणी पाहिजे, आंघोळीला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, मी एवढं चालल्यानंतर मला शूज पाहिजेत ना, अमुक वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला शहरामध्ये असल्यामुळे आपल्याला त्या सवयी लागलेल्या आहेत. त्या वाईट असतील किंवा चांगल्या असतील ह्याकडे मला जायचं नाही, परंतु ह्या सवयी आहेत आपल्याला लागलेल्या आहेत. मग तिथे गेल्यानंतर मात्र आपल्याला आपलं थोडंसं हिरमोस होतो आपण की अरे ह्या गोष्टी आपल्याला आपण मिस करतोय ठीक आहे, आपल्या ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल नाही आहेत ठीक आहे. मग व्यवस्थापनाला आपण दोष द्यायला की हे तुम्ही दिलं पाहिजे, आम्हाला केलं पाहिजे, चहा सकाळी आम्हाला पाहिजे, त्यानंतर 2 तासांनी पुन्हा चहा हवाय, नाश्ता हवाय, अशा गोष्टी होत जातात आपल्याकडनं. परंतु त्या सवयी टाळण्यासाठीच ही वारी करावी प्रत्येकाने. आणि वारी करताना आपल्या व्यवस्थापकांनी किंवा व्यवस्थापनाने जे काही गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिल्या त्यापेक्षा आपण जवळपास जे काही वारकरी आहेत जे चालत आहेत त्यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे की त्यांना अशा स्वरूपाचं काहीच मिळत नाही. अर्थात मी सुद्धा एका अतिशय सुव्यवस्थित असणाऱ्या व्यवस्थापनांच्या अंतर्गत सद्गुरू आनंदनाथ महाराज यांच्या त्या व्यवस्थेच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे आमची सुद्धा वारी ही खरोखर खूप छान अशी त्याला आपण लक्झरी वारी असं म्हणायला हरकत नाही, असे आम्ही नसतो. तरी सुद्धा मन सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की अरे हे पाहिजे, अरे ते पाहिजे. परंतु जसजशी आम्ही वाऱ्या करत गेलो तसं मात्र आमच्या ह्या सगळ्या गोष्टी, औषधं, त्यानंतर ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गरजेच्या आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेपुरतेच वापर त्याचा केला गेला पाहिजे. जसा औषधांचा वापर गरजेपुरता आपण जसा करतो तशाच स्वरूपामध्ये वारीमध्ये अनेक गोष्टी आहेत. आता स्वतः सोपं उदाहरण म्हणजे मोबाईल. म्हणजे नको असताना सुद्धा आपण मित्रांना फोन करतो किंवा घरी चौकशी करत बसतो की हे काय झालं ते काय झालं, म्हणजे सगळ्या जबाबदारी जगाची आपल्यावरतीच आहे. अशा स्वरूपामध्ये आपण वारीमध्ये सुद्धा आपलं ह्याच्याकडे न लक्ष जाता तिकडे आपलं लक्ष असतं. मोबाईलमध्ये काय चाललंय, इकडे काय चाललंय, जगाकडे काय चाललंय. मुख्य उद्देश वारीचा असतो तो बाजूला राहतो. त्यामुळे मोबाईलचा वापर आवश्यक पुरताच तेवढाच फक्त जर का आपण केला तशाच स्वरूपामध्ये इतरही गोष्टींचा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आवश्यक पुरत्याच तेवढ्या केल्या तर वारी सुंदर होते, साधना चांगली सुंदर होऊ शकते, असा एक मला सुचवावंसं वाटेल. आणि त्यानंतर मात्र माझ्यामध्ये काय बदल झाले एवढं मी थोडक्यात सांगेन. ह्या इतक्या वर्षांमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की तरुण उत्साहातले सुरू झालेली वारी आता वयाच्या 50च्या आसपास आम्ही असल्यामुळे तेवढं उत्साह जरी नसला तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे चैतन्य निर्माण होतं चालताना. दमल्यासारखं वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना की चालताना सुद्धा जर का तुम्ही साधना श्वासावर केली तर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं हलकं जाणवतं. किती चाललोय ह्याच्याकडे तुमचं लक्ष लागत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे. कारण कसं असतं की आपण चालताना जर का आपलं लक्ष पायाकडे गेलं, आपल्या इतर कुठे चप्पल लागले तिथे जर का आपलं लक्ष गेलं तर मग ते दुखतंयच माझं. अशा स्वरूपामध्ये आपली साधना पण विस्कळीत होते आणि तिथेच लक्ष लागतं. ज्या वेळेला तुमचं लक्ष आत्मकेंद्रित होतं, ज्यावेळेला तुम्ही तुमचं जे काही साधना असेल ही अंतर्मुख होते त्यावेळेला मात्र तुमचं शरीरच हलकं होतं आणि तुम्ही किती चाललाय तुमच्या पायांचं दुखणं किंवा इतर दुखणी इतर सगळे हे सगळे तिथे थांबले जातात. त्यामुळे माझा हा अनुभव खूप महत्त्वाचा चांगला आहे असं मला वाटतं की सगळ्यांनी तो अनुभव लक्षात घ्यावा आणि तशी साधना करावी की चालताना सुद्धा श्वासावरती जी जप करावा किंवा श्वासावरती साधना केली तुम्ही तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होतो. आणि माझा जो दृष्टिकोन त्या ह्या वारकऱ्यांकडे आणि त्या वारीतल्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर माझा एक दृष्टिकोन आणि थोडक्यात सांगायचं म्हटले कृतीत सुद्धा त्याचा उपयोग व्हायला लागला. अनेक वर्षानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तो त्रास होता म्हणजे व्हायचा की वारी झाल्यानंतर रंग बदलायचा, म्हणजे विठ्ठलासारखा रंग व्हायचा. लोक विचारायचे अरे आहे काय, कुठून आला असं वगैरे वगैरे. त्यामुळे पण हे स्किन आहे जी बदल होणारच आहे. काही दिवसांनी तो परत रंग मुळावरती येणार आहे. परंतु त्यानंतर पाय दुखणं हे नंतर मात्र सुरू होतात गोष्टी. काही पोटाचे विकार होणं किंवा सर्दी खोकला वगैरे हे गोष्टी होतात. कारण आपला संपूर्ण
जिथे आपण राहत असतो आणि वारीतलं वातावरण हा बदल असतो, त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष न देता औषधोपचार आणि जर का खाण्यापिण्यामध्ये आपण व्यवस्थित लक्ष हे केलं, केंद्रित केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी छान होत जातात. आणि दृष्टिकोनातला बदल मला सांगावासा एवढं वाटेल की दृष्टी आणि कृती ह्याच्यामध्ये अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट असते. पातळ पडदा असं म्हणणे हरकत नाही की पाहण्याचा आपला जो काही लोकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो इथे बदलला जातो. म्हणजे जसं वारीमध्ये वारीपुरतंच जर का आपण लक्षात घेतलं तर प्रत्येकाला आपण माऊली म्हणूनच हात मारत असतो, आणि वारी संपल्यानंतर आपण इथे परत आलो, आपल्या कामामध्ये आपण आलो की परत आपण अरे तुरे आणि वगैरे वगैरे माझा मी कसा मोठा हे दाखवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. तर मग अनेक वर्षांनंतर जेव्हा वारी करत करत झाल्यानंतर की तीच वारीची जी काही साधना आहे ती जर का आपण अंगीकारली आपल्या नेहमी नित्य आपल्या जीवनामध्ये, तर काय होऊ शकतं हा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आपल्यातला प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलत जातो. म्हणजे प्रत्येकामध्ये असलेलं माऊलीचे तत्व जे आहे, सद्गुरू तत्व आहे, ते पाहण्याकडे आपली दृष्टिकोन बदलतो. मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल किंवा मोठं वयोवृद्ध असतील, सगळ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो की त्याच्यामध्ये आहे ती माऊली तत्व आहे. त्यामुळे तो जरी किती कटू बोलला तरी सुद्धा आपल्याला ठीक आहे, काहीतरी ह्याच्यातनं मला शिकायचं आहे, त्याला काहीतरी वेगळं मला सांगायचं आहे, या दृष्टिकोन जर आपण बघत गेलो तर आपला क्रोध आपल्याला आवरायला खूप मदत होते. अनेक विविध संकट येतात, विविध गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाजूला सुद्धा, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो की त्या बघण्यापाठीमागे माऊली तत्वच आहे, म्हणजे सद्गुरू तत्व जिथे जिथे सगळीकडे आहे आणि त्यांची इच्छा आहे. हे ज्या काही गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला किंवा समोर घडत आहेत, भले ते कटू असो, वाईट असो किंवा चांगलं सौख्य म्हणजे ज्याला आपण सुख म्हणू, तर त्या सगळ्या गोष्टींपाठीमागे माऊलीची इच्छा आहे. माऊलीला ह्याच्यातनं काहीतरी मला अनुभव द्यायचा आहे, या दृष्टिकोनातून आपल्या बघण्याचं जो दृष्टी आहे त्याला दिठी म्हटलेले माऊली. कारण माऊलीने एक छान उदाहरण दिलंय, मोराला अनेक डोळे असतात पिसांना, परंतु तिथे दिठी नसते. म्हणजे बघण्याची दृष्टी ही सगळ्यात महत्वाची आहे. डोळे सगळ्यांकडे असतात, परंतु त्याच्या पाठीमागे असणारा जो आत्मतत्व आहे ते काय पाहत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं की माऊलीला जसं वारीमध्ये येणाऱ्या सगळ्या साधकांना अशा परिवर्तन करायचं असेल तर ते अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर कृतीमध्ये फरक, जसं मगाशी सांगितलं मी की आपण जसं वावरतो, विविध गोष्टी आपल्याला काही वेळा नको असताना आपल्याकडनं घडल्या जातात किंवा आपल्याला ज्याची अपेक्षा असते ती अपेक्षा न करता काही गोष्टी घडल्या जातात. घरातील ताणतणाव असून दे किंवा बाहेर मित्रांमधील काही गोष्टी असून देत किंवा व्यवसायातल्या काही गोष्टी असून देत, ज्या आपल्याला अपेक्षित आहेत परंतु त्या न घडल्यामुळे होणारा जो आपल्याला त्रास होतो, मानसिक त्रास असेल किंवा चिडचिड असेल, तर ती पाहताना आपण जर का मनामध्ये घेतलं की ह्याच्या पाठीमागे सुद्धा माऊलीचा काहीतरी हेतू आहे, तो आपण ओळखला पाहिजे, तर आपण आपली कृती सुद्धा त्याप्रमाणे बदलून जाते. आणि नंतर मग आपल्यामध्ये जसं मनाचं स्थैर्य येणं, ज्याला आपण शांती म्हटलेली आहे, मानसिक शांती, ती होण्याच्या दृष्टीकोनातून आपली पावलं पुढे पुढे जायला लागतात. तर अशा पद्धतीमध्ये दोन्ही बाजूने म्हणजे कृतीत सुद्धा आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये म्हणा किंवा आपले पाहण्याचा दृष्टिकोन ज्याला म्हटलंय तो असा बदलून जाईल असं मला वाटतं. त्यानंतर ह्या पाठीमागे सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कर्तृत्व हे सगळं सद्गुरूंचं आहे. जसं आपण मगाशी मी म्हटलं की ह्या गोष्टी घडताना माऊलीला जर का आपण कर्तृत्व किंवा सद्गुरू तत्वाला जर का आपण म्हटलं की ह्या गोष्टी घडण्या पाठीमागे सगळं सद्गुरू तत्व आहे, जे माझ्याकडनं घडून घेण्याची गोष्टी सुद्धा आहेत किंवा त्यांच्याकडनं घडणाऱ्या गोष्टी आहेत. कारण मी तिथे केंद्रस्थानी आहे, माझा देह हा केंद्रस्थानी तिथे असणार आहे. म्हणजे कसं होणार की मी तिथे आहे, माझ्या भोवती घडणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिथे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सद्गुरू तत्वामुळे घडत आहेत. जर का एवढं जरी केलं तर मग माझं कर्तृत्व पण किंवा मी पण जो आहे हा पण सद्गुरूंवरती आपण हे करतो की त्या तत्वाला वाटतंय, त्याप्रमाणे माझ्याकडनं गोष्टी होतात किंवा त्यांच्याकडनं ह्या घडल्या जातात. मग त्यातनं मला काय मिळतंय काय नाही मिळतंय हा असा आपला एक विचार करण्याचा दृष्टिकोन आपला बदलत जातो. कर्तृत्व हे आपण सद्गुरू तत्वावरती जर का सोपवलं तर ते अधिक सोपं होऊन जातं आणि मोठे मोठे होणारे ज्या काही
पुन्हा पुन्हा जसं मगाशी म्हटलं की त्या कंदिलाच्या काचेवर ते पुन्हा पुन्हा कुठं घालणं, त्याला एक आणखीन एक उदाहरण छान दिलं होतं. एक वारीमध्येच एका प्रवचनकारांनी सांगितलं होतं, सुंदर उदाहरण आहे की आपण ज्या वेळेला सद्गुरूंकडे जातो, आपण ज्यावेळेला त्यांना सांगतो की तुम्ही सांगितलं तेवढी मी साधना केली, इतका मी जप केला, परंतु माझी ठराविक जी काही अपेक्षित गोष्ट होती ती झाली नाही. मग सद्गुरू म्हणतात की तू किती जप केलास? तर 6 महिने मी इतका हा जप केला. मग ते म्हणतात की ठीक आहे, पण त्यामध्ये त्या जपाचा येणारं जे फल आहे, ती जी शक्ती निर्माण झाली त्याच्यापासून जे तुला फल निर्माण होणार आहे, त्यासाठी तू मध्ये मध्ये परत काय काय मागण्या केल्यास. मग त्या 6 महिन्यामध्ये मी आणखीन अमुक मागणी केली, त्यावेळेला माझं काम अमुक अडलं होतं, त्यावेळेला परत मी मागणी केली. मग ती शक्ती जी निर्माण होणं होती, ज्या अमुक एका कारणासाठी होती, ती विभागली गेली. त्यामुळे तुझा जो काय तू साधना करतो 6 महिन्याची, ती तुला अजून वाढवायला पाहिजे. ह्याच्या पाठीमागे काय तत्व आहे, तर आपण जसं थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर शेतकरी कसा करतो की शेताला पाणी सोडताना मध्ये मध्ये बांध घालत जातो. म्हणजे त्याला एक माहिती असतं की एक 4 तुकडे केलेले असतात शेताचे, त्याच्यामध्ये एक पाट सोडल्यानंतर या पहिल्या तुकड्याला आपण पाणी द्यायचंय, मग बागेत जो बांध घालतो पुढच्या तुकड्यांसाठी, मग पाणी त्या तुकड्याला जातं, त्याला पाणी झाल्यानंतर त्याला बांध घालतो, पुढच्या तुकड्याकडे सोडतो. हे बांध घालणं आणि सोडणं हे जे आहे अवस्था, ही अवस्था इथे तयार होत असते. म्हणजे ह्या शक्तीमुळे किंवा ह्या साधनेमुळे आपण हे बांध काढत असतो. हे बांध काढले की आपल्या ती शक्ती जी काय निर्माण झालेली शक्ती असते, जपामुळे असेल किंवा साधनेमुळे असेल, ती शक्ती आपल्याला कार्य करायला सुरुवात करते. परंतु ही कार्य करत असताना किंवा हा जी साधना करत असताना आपण नवीन आणखीन बांध घालतो, ते आपल्याला त्याच्याकडे लक्षात असतं. त्यामुळे हे बांध घालणं आपण बंद केलं पाहिजे आणि साधना आपली अखंड चालू राहिली तर मग ती शक्ती ही अधिक पद्धतीने आपली छान होऊन जाते. आपल्याकडे आपला दोष आपण दुसरीकडे सोपवण्याचा आपल्याला खूप लहानपणापासून सवय असते की मी हे काही केलं नाही, अमुक ह्याने जर केलं म्हणून माझ्याकडनं झालं, किंवा त्यानेच केलं मी नाही केलं, असं म्हणण्याची जी पद्धत आहे, तर तिथे मीपणा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो तिथे हळूहळू निघून जाईल. जसं बांध जो आहे एकदा तुम्ही काढला, सद्गुरू तुमचं काढूनही देतील. सद्गुरू तत्व जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला मदतही करत असतं. परंतु पुन्हा पुन्हा जे आपल्याकडनंच नवीन जी काही चुकीची कामं आपल्याकडनं घडली जातात किंवा दुष्कृत्य आपल्याकडनं घडलं जातात, त्यामुळे पुन्हा पुन्हा नवीन बांध आपण घालत जातो आणि त्यामुळे ही जी मिळणारी शक्ती आहे ती कुठे कुठेतरी रेस्ट्रिक्ट होत जाते, अडली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या या साधनेच्या ह्याच्यामध्ये हे जे प्रवचनकार सांगतात किंवा हे जे सद्गुरू सांगतात ते आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने हा दृष्टिकोन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आणला पाहिजे की अशा स्वरूपामध्ये आपण आपली जी वाटचाल आहे ती वारीत जसा अनुभव आपल्याला मिळतो त्याच्या स्वरूपामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण जर का तसंच करत गेलो, वागण्यातली आपली किंवा कृतीतली ज्या गोष्टींमध्ये संग्रहितपणा जर का आपण कमी करत गेलो, जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्या आवश्यक गोष्टीच फक्त संग्रहित कराव्यात, बाकीचं त्याने दिलं ते मी सांभाळलं. कारण शेवटी कसं आहे की आपलं जीवन हे काही वर्षांपुरतंच मर्यादित आहे. मग आपण किती कमवायचं आणि किती ठेवायचं ह्याला जशा लिमिट्स आहेत ते त्यावेळेला जर का आपलं मन जर का आपल्याला असं म्हणत राहिलं की हे काही दिलेलं आहे हे फक्त ॲज अ ट्रस्टी म्हणून मी आहे, माझं ह्याच्यामध्ये योगदान फक्त ट्रस्टी म्हणजे सांभाळणे एवढंच आहे, आनंद घ्यायचा आणि विषय आपला तेवढा संग्रहासाठी खूप आणखीन संग्रहासाठी पुन्हा आणखीन संघर्ष असा करण्यापेक्षा आनंदामध्ये जीवन कसं जगता येईल यासाठी अनेक संतांनी सांगितलेली साधना आणि ह्या ज्या आहेत त्या प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, वारीमध्ये असं अखंड चालू असतात. संध्याकाळच्या वेळेमध्ये वारीमध्ये हे असते हरिपाठ असतो. हरिपाठ गाताना आणि हरिपाठाचं ज्या वेळेला वारकरी एक वेगळ्या पद्धतीने करत असतात ते खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे हरिपाठातला जो काही ज्ञान आहे ते खूप आहेच चांगलं, परंतु ती जी बघण्याचा जो आपला जो दृष्टिकोन म्हणून मगाशी म्हणत होतो तसाच तो आनंद सुद्धा एक वेगळा आहे. खूप सुंदर पद्धतीने हरिपाठ म्हटला जातो वारीमध्ये. त्याची टीम जरी वेगळी असली तरी वारकरी त्याला जो साथ देतात ते अतिशय सुंदर असते. त्यामुळे संध्याकाळच्या चालीमध्ये
हरिपाठ होतो आणि मग पोचल्यानंतर जिथे मुक्काम असतो, विसावा असतो, तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी होतात. म्हणजे खाणं पिणं होतं आणि त्यानंतर मग निवासाच्या ठिकाणी जिथे काही जण तंबू असतात, काही ठिकाणी नुसत्या धर्मशाळा असतात, काही ठिकाणी नुसते मोकळे माळ असतात, त्याच्यावरही अनेक वारकरी राहत असतात. पूर्वीच्या काळापर्यंत म्हणजे 2015पर्यंत ज्याला आपण टॉयलेट वगैरे म्हणतो, शिशु करणं वगैरे, हा विषय खूप मोठा होता. म्हणजे त्यावेळेला अनेक मोठ्या माळावरती ह्या गोष्टी सगळे शेतकऱ्यांच्याच हे असल्यामुळे, बरेच शेतकरीच वारकरी असल्यामुळे त्यांना तसं त्याचं हे नसायचं, म्हणजे ते करायचे कुठेही कसेही. परंतु त्याचा जेव्हा संख्या वाढत गेली वारकऱ्यांची, त्यानंतर मात्र त्या गावांना त्याचा त्रास व्हायला लागला. म्हणजे जिथे गावाचीच लिमिट काही हजारांमध्ये आहे, तिथे एकदम लाखो लोक ज्यावेळेला एकदम एकत्र येतात, त्यावेळेला त्यांची विष्ठा आणि मलमूत्राचा त्रास आणि त्यानंतर त्यांच्यावरती येणारी सॅनिटायझेशन किंवा आजाराचा संभाव्य धोका हा सगळ्यात महत्त्वाचा होता. 2015 पासून निर्मल वारीने सुरुवात केली आणि निर्मल वारीमध्ये 3 गावांमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट झाला आणि त्यानंतर मात्र आता 2019 पर्यंत संपूर्ण वारीच्या सगळ्या जिथे जिथे निवास असतील किंवा ह्या गोष्टी असतील संपूर्णपणे छानपैकी मॅनेज केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. अतिशय स्वच्छता आहे. बरं, वारीमध्ये फक्त वारकरीच येतात का नाही, वारकऱ्यांबरोबर इतर विक्रेते पण असतात. म्हणजे मी बघितलेल्या गोष्टी अशा आहेत की छोटे छोटे जिथे जिथे मोठे गावं आहेत तिथे वारी येणार म्हटल्यानंतर अगोदरपासूनच तिथे मोठे जत्रेचं स्वरूप केलं जातं. कारण इतकी लाखो संख्येने येणारे वारकरी असतात, तो वारकऱ्यांमध्ये वारकऱ्यांबरोबरही काही त्यांचे फॅमिली झालेले असतात. मग त्यांना मात्र ते आनंद तिथे घेण्यासाठी म्हणून आलेले काही वारकरी आहेत. जसं मगाशी म्हटलं मी तसं की ठीक आहे, बघूया, एक वारी करून बघूया आपण. ह्या लोकांचं वारीच्या साधनेकडे लक्ष नसतं. मग हे अशा अनेक गोष्टी, मग भजीवाला कोण आहे, चहावाला कोण आहे, मग त्यांचा सगळ्यांचा आस्वाद घेत 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 सगळेजण चालत असतात. त्यांचे इथे भाग्य असतं म्हणावं आपण की सुरुवात तर होत त्यांची वारीची आणि नंतर नंतर मग त्यांना ते जाणवायला लागतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आपण ह्या आनंदाबरोबर हा आनंद, हे वारकरी एवढे इतके कसे जात आहेत आनंदाने, ह्यांना ह्या सोयी नसताना सुद्धा इतकं का करतायत, हा जेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न यायला लागतो त्यावेळेला खरी त्यांची वारी सुरू होते. आणि त्यानंतरची गोष्ट असतात ती चोरीमारी. तर जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये की वाकरीच्या अगोदर एक गाव आहे बरड म्हणून, तिथे ते गावच त्यासाठी फेमसच आहे की तिथे असा श्रीमंत दिंडी बघितली की त्याच्यावरती तिथली जी लोक आहेत, म्हणजे पारधी समाज ते गावाच्या वेशीच्या बाहेर राहणार आहे, तर ती लोक पूर्वीच्या काळापासून म्हणजे तुकाराम महाराजांच्या अगोदरपासून अनेक दिंड्यांना ते त्रास देत होते किंवा वाटसरूंना ते त्रास द्यायचे. त्या काळात ते अजूनपर्यंत होतं. म्हणजे आम्हीही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आमच्या दिंडीवरती सुद्धा हल्ला झाला होता आणि परंतु सद्गुरू कृपेने आणि आमच्यातल्या काही अगोदर ही गोष्टी माहिती असल्यामुळे आम्ही ते 2 टीम केल्या होत्या. एक रात्रभर काही 3 तास ते लोक संपूर्ण दिंडीची हे करायचे, त्यानंतर ते झोपून नंतर 3 तासासाठी पुढच्या दुसरी टीम, असं ते आम्ही तोही अनुभव आम्ही घेतला होता. त्यामुळे अशा गोष्टींकडे आपण बघताना ह्या गोष्टीनं काहीतरी ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे हे अनुभव सगळे हे वारीमध्ये आपल्याला आम्हाला मिळाले. आणि शेवटी आता एवढंच सांगेन मी की वारकरी ही एक साम्यावस्था आहे. म्हणजे खरा वारकरी अनेक वर्षांनंतर तो वारकरी केव्हा म्हटला जातो, ज्या वेळेला तो त्याच्यामध्ये साम्यावस्था आलेली असेल. म्हणजे त्याची दृष्टिकोन जो मगाशी म्हटला मी जसं की बघण्याचा दृष्टिकोन, कृतीतला दृष्टिकोन त्याचा हा वारकरी स्वरूपामध्ये झालेला असतो. सर्व ठिकाणी तो चैतन्य माऊलीचा आहे असा त्याला भास असो किंवा असं म्हणूया, किंवा तो पाहत असतो की माऊलीमय सगळं आहे, मी फक्त त्याच्यामध्ये एक माऊलीचाच अंश म्हणून आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये जो उभा आहे त्याच्यामध्येही माऊली आहे. जो कुत्र मांजर जरी असेल तरी सुद्धा माऊली म्हणून तो घास भरवतो. ज्या वृक्षाखाली तो विसावा घेतो किंवा ज्या वृक्षाखाली तो चहाचा घेतो, पाणी घेतो किंवा काही घेत असेल, ज्या वृक्षाखाली तो थांबतो त्या वृक्षाला सुद्धा नमस्कार करतो. ही सगळ्यात महत्त्वाची वारकरीची अवस्था आहे. तो वृक्ष असून दे,
किंवा प्राणी असून देत किंवा कोणीही व्यक्ती असून दे, स्त्री असून दे, पुरुष असून दे, लहान असो मोठा असो, सगळ्यांमध्ये तो साम्य अवस्थेने माऊलीला पाहत असतो. आणि म्हणून तो त्या झाडाला सुद्धा माऊली म्हणूनच हाक मारतो. तसंच बैलाला सुद्धा माऊली म्हणून हाक मारणार, कुत्र्याला सुद्धा माऊली म्हणून हाक मारणार. तसंच तो विविध जे कोण असेल समोर लहान मुलगा असतो तरी सुद्धा माऊली म्हणूनच त्याला नमस्कार करतो. हा खूप सुंदर ही अवस्था आहे. आणि त्या अवस्थेपर्यंत जाण्याची ही वारी वारंवार करण्याची ही साधना आहे असं मला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा सांगेन की ही इतकं सुंदर असल्यामुळे माऊलीला म्हणून तो अभंग स्फुरला असावा. म्हणून माऊली म्हणते की माझी या जीवींची आवडी पंढरपुरा नेईन गोडी. अशा स्वरूपाचा जो अभंग मोठा आहे तो मला तो गाता येणार नाही, परंतु त्याचा पहिला हा ओवीचा त्यांचा ओवी येते अभंगातली. जीवींची आवडी जिथे निर्माण झाली माऊलीला, जीवींची आवडी निर्माण झाली जिथे तुपे आला, तिथे आपल्यासारख्या लोकांनी किंवा आपल्यासारख्या साधकांनी ह्याचा एकदा तरी अनुभव घ्यावा. आणि एकदा अनुभव घेतल्यानंतर हे जर का आपण मनामध्ये आपण ठेवलं की इतके साधक इतके लोक, भले ते 99 वर्षाचं असून देत, 100 वर्षाचे असून देत किंवा लहान मुलं असून देत, ते चालणं आणि चालताना जो काही त्यांच्यातला भाव आविष्कार होत असतो तर तो बघताना सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी सगळ्यांनी वारी करावी असं मला वाटतं. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन सगळ्यांना की अशा स्वरूपामध्ये वारी करता करता आपण जर का त्या आत्मतत्वाला पाहण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला तर खूप सुंदर सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल होईल. एवढं सांगून मी माझी 2 गोष्टी थांबवतो. पण जर का कोणाला काही विचारायचं असेल किंवा आणखीन काही बोलायचं असेल तर सुद्धा आपण बोलूया. आणि प्रश्नोत्तरासाठी सुरुवात सुद्धा असेल तर सुद्धा करूया, तर काही हे नाही. मला जेवढं आता आठवलं तेवढं मी सांगितलं. वेळेकडे माझं लक्ष नाही आहे, परंतु जर का 7 वाजून गेलेले त्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये हे सगळं आटपलं आहे. कोणाला काही बोलायचं किंवा प्रश्न असेल तर मला विचारायला हरकत नाही, म्हणजे मी तेवढं सांगू शकेन. नमस्कार. नाही, आताचा हा जो मी अनुभव सांगितला त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्याच्यात प्रश्न काही असतील किंवा वारीमध्ये काय तुम्हाला वाटतं किंवा समथिंग असं काही प्रश्न असेल तर विचारायला हवं. मला असं एक मी जाणवतं की आपल्याला सगळेच आवडतात, संत आवडतात, देवळं म्हणजे देवी कुठले मला आवडतं, अध्यात्म असं वाटायला आवडतं. पण मला असं वाटतं की काय कुठल्या ह्याची साधना करावी, कुठल्या देवतेची? हां, देवता संत कोणी पण की त्याच्यापासून मला आनंद मिळेल. तर आता कर्मठ महाराजांनी ते केलं हे मस्त वाटतं. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं की मला छान वाटतं. पण नेमकं मला काय करावं हे कळत नाही. छान आहे प्रश्न. फक्त कसं आहे की तुमच्या मनात जो आता निर्माण झालेला प्रश्न आहे हा तुमच्या मननिर्मळाचा प्रश्न आहे. मन तुमचं निर्मळ झालं त्यामुळे तुम्हाला आनंद प्रत्येक ठिकाणी जाणवतो. फक्त ती कुठल्या देवतेची साधना करावी हा विषय किंवा हा जो अधिकार आहे हा गुरूंचा आहे, सद्गुरूंचा आहे. आपण फक्त साधना करत राहावी. जी काही तुम्हाला आनंद ज्याच्यातनं जास्त मिळतं ती साधना करत राहा. तुमचे गुरु तुम्हाला योग्य वेळ भेटतील. जसं माझ्या वडिलांचं मी सांगितलं की त्यांना स्वरूपानंद महाराजांनी सांगितलं की तुमची वेळ आल्यानंतर तुम्हाला गुरु भेटेल आणि तो तुम्हाला सांगेल कशी साधना किंवा काय करावी. त्यामुळे मलाही असं तुम्हाला सांगावंसं वाटेल की तोपर्यंत साधना तुम्हाला जी वाटेल, आनंद ज्याच्यात जास्त मिळेल ते तुम्ही करत राहा. योग्य वेळी तुम्हाला गुरु मिळतील आणि ते तुम्हाला पुढचा मार्ग सांगतील. आणि भरपूरचं अज्ञान होतं हे स्वरूपानंद होते ना, ते माझं माहेर पावलं. आणि माझे वडील हे त्यांचे खास दोस्त. बरं. आणि ते त्याने बारामती घालायचे ना ते आमच्या वडिलांनी शेवटपर्यंत ठेवल्या आणि आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. पण आमचं अज्ञान होतं, आम्हाला ते साधू वगैरे असं कधी वाटलं नाही. त्या वडिलांचे मी फिरायचं असं वाटायचं. त्यामुळे तेव्हापासून मला असं सारखं वाटत राहतं की आपल्या पाठीशी कोणतरी यायलाचा भास होता. मला असा प्रश्न पडतो की आता नेमकं मी काय कोणाच्या
भेटलं नाही, पण आज तुम्हाला विचारावं असं वाटतं. ती सद्गुरूंची इच्छा असेल, कारण मी हे आता जे सांगितलं हे सगळं त्यांनी बोलवलं ते मी बोललो. बाकी तर मला तसं काय जे जे आठवलं ते आठवून मनामध्ये देणारे सुद्धा तेच आहेत, सद्गुरू साहेब. कारण मी एवढंच सांगेन तुम्हाला की ते तुम्ही जी काही साधना करता ज्याच्यात तुम्हाला अधिक आनंद मिळतोय, भले गुरूंचं सद्गुरूंचं किंवा गुरुचरित्राचं असेल किंवा कुठलंही पारायण करताना तुम्हाला ज्याचा आनंद जास्त मिळेल ते करत राहा. योग्य वेळ आली की तुम्हाला स्वतः गुरु भेटतील आणि ते तुम्हाला पुढचा तुम्हाला मार्ग सांगतील. मला असं म्हणजे माझ्या मनात चालू होतं, आता इथे मी सगळीकडे जात नाही, पण आज वारीचं काही ना ऐकायला मिळणार हे मला भावलं होतं आणि अजून आम्ही दोघं पण आलो. आणि दुसरं असं वाटतं की मला असं काय सांगितलं ना त्याच्यामध्ये आपल्याला जमू शकतो, पण जरा तब्येत त्यांची बरोबर नाही, त्यामुळे नको एवढ्या रामजीचं कसं घडे असे मनात येत नाही. पण असं उपलब्धी होती की आपण पण करूया, आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल अनुभव. गिरणार लांबचा फाटा जाऊ नका तर अशक्य म्हटलं एवढं होतं, तर मला आता सहज शक्य आहे, आता उपयोग झाला असं मला वाटतच राहतं. आणि वारीमध्ये कसं आहे की जरी आपण जसं मगाशी म्हटलं मी की चालताना जर का आपलं लक्ष आपण चालतो इकडे गेलं तर मग दुखणं विकणं सगळं सुरू होतं. परंतु लक्ष जर का आपलं फक्त नाम जपावरती श्वासावरती आपलं जर का असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतही नाही. मी किती चालू हे लक्षात राहत नाही आपल्या आणि सहज प्रवास आपला होऊन जातो. फक्त कसं आहे की शेवटी सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक क्षमता आपली जी असते ती महत्त्वाचीच आहे, नाही असं नाही, परंतु ती क्षमतेला सुद्धा कुठेतरी पाठबळ मिळतं, त्या ह्याच्यामध्ये साधनेचं पाठबळ मिळतं. त्यामुळे आपलं क्षमता लक्षात घेऊन आपण थोडं थोडं चालावं, थोडं बसावं, पुन्हा प्रवास करावा, असं करतात. अनेक जण करतात तसे, काही प्रॉब्लेम नाही. अजून काही कोणाला कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे जात असताना सर्वप्रथम या ठिकाणी आज वसुंकर सरांनी खूप छान प्रकारे सुटसुटीत अशी वारीबद्दलची माहिती दिली की ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, अज्ञात होत्या, त्याही ज्ञान झाल्या. शेवटी अनुभवाचे बोल आहेत ते लक्षात घ्या. आणि ते अनुभवाचे बोल हे आपल्या सगळ्यांसाठी अगदी माझ्या सकट सगळ्यांसाठी फार महत्त्वाचे होते. आणि असे अनुभव त्यांनी इथे येऊन प्रथम वास्तविक आम्हाला याची कल्पना आहे की आम्ही त्यांना दिलेली वेळ खूप कमी आहे, पण तरी सुद्धा खूप काही गोष्टी आपण त्यातनं घेतल्या, शिकल्या आणि ते त्यांच्यामुळे घडल्यामुळे त्यांना मी संस्थेकडनं ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी अखिल भारतीय कीर्तनपूर शाखा रत्नागिरी आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण गरजा जय जयकार क्रांतीचा क्रांतिकारी कीर्तन मालिका सुरू केलेली आहे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवार रविवारी. तर पुढच्या शनिवारी आणि रविवारी हरिभक्त पारायण श्रीयुत महेश बुवा काणे चिपळूण यांचं कान्हेरे बंधू आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रामशास्त्री प्रभूणे अशी 2 दिवस कीर्तन मालिका आहे संध्याकाळी 5:30 ते 7:15. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. आणि शेवटी वरप्रार्थना आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये कागद पोचला असेल. प्रार्थना झाल्यानंतर तो कागद मंडळाकडे परत करायचा, प्रसाद घ्यायचा आणि मग इथं ठिकाण सोडायचं. सगळ्यांनी ताट बसायचं, हात जोडायचे. ज्यांना वरप्रार्थना येते त्यांनी माझ्यासोबत म्हणायचे, ज्यांना येत नाही त्यांनी आपल्यासमोर कागदावर लक्ष ठेवायचे. उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर काम क्रोधादिकाधारा मिळोन चमदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी हरिदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त सो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अभीष्ट पद पद्माची अमला भक्ती दे मला नरनारी हरी रूप
दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो हो एकच तत्वता देव भक्तासे द्वैत अद्वैत मन खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा देई मजा सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर रमो चित्त निरंतर रमो चित्त निरंतर। श्री सद्गुरुनाथ स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।